जशी मी सुरुवात केली होती की दिवाळी म्हटलं की चमचमीत पदार्थ, आवडीचे पदार्थ, चमचमीत म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खावेसे पण वाटतात. हो जठराग्नी तप्त असतो हिवाळ्यामध्ये, अगदीच. गोड पदार्थ खावेसे वाटतात. हम्म. तर मग हे असं जर डाएट आपल्या रुटीन मध्ये असेल दिवाळीमध्ये, तर थायरॉइड इम्बॅलन्स होतो का? नक्कीच होतो. अच्छा. थोडंसं वाईट वाटेल काही थायरॉइडच्या पेशंट्सना, पण डेफिनेटली होतो. ओके. कारण जे काही पदार्थ असतात दिवाळीमध्ये, चिवडा, लाडू म्हणा किंवा बाकी चकल्या, चकल्या अगदी. सो सगळ्यात तो इम्पॅक्ट करणार आहे तो तुमच्या वजनावरती. बरोबर. त्यामुळं आपल्याला ते लिमिटमध्येच घेणं नक्कीच गरजेचं आहे. सो सण आनंदाने साजरा करायचा आहे आपल्याला, पण डाएटवरती थोडंसं नियंत्रण ठेवलं तर थायरॉइडचे पेशंट सुद्धा दिवाळी खूप छान एन्जॉय करू शकतात, आनंदात साजरी करू शकतात. येस. डॉक्टर, चीट डे किती सेफ आहे? चीट डे खरं तर कधीच सेफ नाही माझ्या मते. तुम्ही काहीतरी तुमच्या स्वतःसाठी कष्ट घेत आहात शरीरामध्ये, सो चीट डे म्हणून तुम्ही तुमच्याच शरीराला कुठंतरी काय म्हणता येईल त्याला, की तुमच्याच एका मोठ्या रुटीनला ब्रेक करता आहात, किंवा तुम्ही जो माइंडसेट बनवलाय त्यासाठी त्याला तुम्ही ब्रेक करताय आणि शरीराला कुठेतरी फसवता आहात. बरोबर. सो तसं म्हणत तर चीट डे खरंच कधीच सेफ नाहीये. पण ऑफकोर्स काही त्याला अपवाद आहेत. आपण थोड्याफार प्रमाणात आपल्या डाएटमध्ये बदल करून त्याला चीट डे म्हणायला हरकत नाहीये, आणि पथ्य पाळून सुद्धा नक्कीच आपल्या थायरॉइडची काळजी घेऊ शकणार आहोत. क्या बात आहे. जनरली असं सजेस्ट केलं जातं डायटिशियन्स कडनं, जेव्हा हा एपिसोड करायचं ठरलं त्यावेळेस मी थोडेसे पदार्थ बघत होते की जे थायरॉइडच्या पेशंटसाठी सेफर आपण कन्सिडर करू शकतो. तर त्यामध्ये मग गूळ किंवा नारळ बेस्टच्या जे स्वीट्स आहेत किंवा गोड पदार्थ आहेत हे सांगितलेत, हे सजेस्ट केले गेलेले आहेत. तर मग हे योग्य आहेत का? हो, नक्कीच योग्य आहेत. कारण थायरॉइडच्या पेशंटसाठी एकतर ओलं खोबरं बेस्ट आहे, ड्रायफ्रुट्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता, आणि नॅचरल स्वीटनर्स वापरून तुम्ही पदार्थही बनवू शकता. नॅचरल स्वीटनर्समध्ये खजूर आहे, अंजीर आहे, किंवा खारीक पावडर आहे. बरोबर. ऑर्गॅनिक गूळ जर तुम्ही वापरलात तर तो गूळ पावडर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये नक्कीच वापरू शकता आणि छान पदार्थ बनवू शकता. जर नॉर्मल दिवाळीचे पदार्थ खाल्ले गेले तर वजन तर वाढणारच आहे, थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब होणार आहेत, तुमची ॲसिडिटी वाढणार आहे, कॉन्स्टिपेशन होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्सुलिन रेजिस्टन्स होणार आहे. त्यामुळं स्वीट पदार्थ, शुगर म्हणा किंवा रिफाईंड किंवा कार्ब्स मगाशी जे आपण बोललो, तर ते डेफिनेटली टाळणं फार गरजेचं आहे. ओके. इंटरमिडियंट फास्टिंग हा एक महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे आपल्या ह्याच्यातला, थायरॉइड रिव्हर्सलच्या जर्नी मधला. बरोबर. तर मग हे इंटरमिडियंट फास्टिंग चालू ठेवावं की ह्या 4 दिवसामध्ये ब्रेक घेतलं तरी हरकत नाही? इंटरमिडियंट फास्टिंग चालू ठेवायला हरकत नाहीये. 16 आवर्स फास्टिंग आपण त्याला म्हणतो जनरली. पण दिवाळीचे दिवस आहेत, पाहुणे आलेले असतात किंवा आपण बाहेरगावी गेलेलो असतो, सो तेवढ्या लेवलनी ते फॉलो होण्याची शक्यता खूप कमी असते. मग अशा वेळी खूप अगदी ओढून ताणून ते झालंच पाहिजे असं नाहीये. थोडंसं तुम्ही अगदी 16 तासाच्या ऐवजी 12 तासाचं फास्टिंग करू शकलात तरी इनफ आहे. पण करण्याचा प्रयत्न नक्की ठेवा, कारण इंटरमिडियंट फास्टिंग जे आपण करतो आहोत, आपण शरीराला रेस्ट देतो आहोत. जे काही अपथ्यकर खात आहोत आपण, त्याला पचन होण्यासाठी शरीराला जो नैसर्गिक वेळ लागणार आहे तो आपण त्याला देणं फार गरजेचं आहे. सो मग थोडाफार चीट डे झाला आणि थोडंफार दिवाळीचे इकडचे तिकडचे पदार्थ खाण्यात आले तरी फारसा त्रास होत नाही, आणि शरीर जे डिटॉक्सिफिकेशन होणं आवश्यक असतं ते होत राहतं आपल्याला. क्या बात आहे, व्हेरी नाईस. मी जसं आता म्हणाले की आपली सगळी आवडती माणसं आजूबाजूला असतात दिवाळीत, फॅमिली गेट टुगेदर्स असतात, मित्रमैत्रिणी भेटतात, मग त्या अनुषंगानं रात्रीची जागरणं पण येतात, पार्ट्या असतात, भेटीगाठी अर्थात. तर ह्या भेटीगाठींमुळे रात्रीच्या जागरणांमुळे काही परिणाम होतात का? खूप जास्त होतो. म्हणजे इन्सोमनिया हा थायरॉइडमध्ये एक सिम्पटम खूप महत्त्वाचं दिसतं. त्यांची झोप खूप डिस्टर्ब असते, आणि अशा वेळेला पेशंट्सनी ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे की रात्रीचं जागरण टाळणं. कारण आपण जर आपले सण बघितले ना, आपल्या भारतीय सणांमध्ये कुठल्याच सणात म्हटलं नाही तुम्ही रात्री जागा, आणि दिवाळीत तर अगदी अभ्यंग स्नानासाठी पहाटे उठा आणि दिवे लावून तुम्ही ती दिवाळी साजरी करा, हे सांगितलं जातंय. त्यामुळं कुठल्याही फॅडमध्ये न जाता की रात्री जागरण करतोय, पार्ट्या करतोय, यापेक्षा आपली संस्कृती जे सांगते आहे की लवकर झोपा, तुम्ही सगळे एकत्र आहात, नक्कीच आहात, आनंद आहे,
पण तो एन्जॉय करायला तुम्ही काही वेगळे वेज नक्कीच वापरू शकता. तुम्ही एकत्रित आहात त्यावेळेला पार्ट्या करणं म्हणजे फक्त अल्कोहोल कन्झ्युम करणं किंवा कोल्ड्रिंक्स घेणं किंवा काही जंक फूड खाणं हे म्हणजे पार्टी नक्कीच नाही आहे. हो, तुम्ही एकत्रित घालवलेला चांगला वेळ आहे आणि घेतलेलं सात्विक फूड आहे. बरोबर. ही पण तुमची पार्टी नक्कीच होऊ शकते. आणि दिवाळीच्या दरम्यान तरी माझं सजेशन नक्कीच राहील की अशा पद्धतीची पार्टी जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची करायची असेल तर ती आपल्या संस्कृतीत पण सांगितलेली नाही आहे आणि तुमच्या शरीराला सुद्धा घातक ठरणारी आहे. अगदी बरोबर. त्यामुळं छान काही हेल्दी गोष्टी घेऊन गप्पा-टप्पा करून आनंद एकमेकांशी शेअर करून सुद्धा आपण ती पार्टी एन्जॉय करू शकणार आहोत. ओके. भारतातल्या काही प्रदेशांमध्ये अल्कोहोल कन्झम्पशन हो. काय म्हणतात आपण, हे व्हॅलिड आहे Routine किंवा आहे. सांगितलं जातं करा. बरोबर. हा, किंवा हो. कॉकटेल्स वेगवेगळे असतात, हो. कोल्ड्रिंक्स घ्यायला सांगतात. तर मग हे किती योग्य प्रमाणात घेणं ओके आहे की नकोच अगदी? ओके. अल्कोहोल पण आहे आणि एक कोल्ड ड्रिंक्स पण आहे. दोनही प्रकार घातकच आहेत. तुम्ही त्याला म्हणजे सेफ आहे किंवा सेफ डोसमध्ये आहे असं नाही आहे. जे बरं. वाईट आहे ते वाईट आहे शरीरासाठी. 100% तुम्ही बरोबर. कमी प्रमाणात घ्या किंवा जास्त प्रमाणात घ्या. बरोबर. त्या महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं जरी थंडीचे दिवस असतील तरीही इतकी अशी एक्स्ट्रीम थंडी नसते नाही, की आपल्याला बरोबर. अल्कोहोलकडे जाण्याची गरज वाटावी. बरोबर. आणि अल्कोहोल काय किंवा कोल्ड्रिंक काय प्रचंड ॲसिडिक आहे. त्याच्यामध्ये कोल्ड्रिंकमध्ये तर शुगरचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं. सो जेव्हा कुठलेही शुगरी फूड आपण घेतो आहोत तर त्याने तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स तर वाढणार आहे हो. आणि इन्फ्लमेशन वाढल्यामुळं शरीराची सूज वाढणं, वजन वाढणं आणि पर्यायाने थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब होणं हे होऊ शकणार आहे. ओके. त्यामुळं सेफ आहे किंवा मी तरी रेकमेंड नाही करणार की तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना ते घ्या. इन केस कधी घेण्यात आलं, आहेत मित्रमंडळी आहेत किंवा ऑप्शन नाही आहे आणि इन्सिस्ट करतात, तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही ते कन्झ्युम करा की मित्राचा किंवा समोरच्याचा मान ठेवायचा आहे म्हणून जस्ट त्याला कंपनी म्हणून. पण त्याच्या ॲडिक्ट होऊ नका किंवा ते जास्त लेवलनी जेव्हा आपण घेतो आहोत ते आपल्या शरीराला त्रासदायक आहे याचा अवेअरनेस नक्कीच असला पाहिजे. जेव्हा कधी घेतलं जातं अशा पद्धतीचं काही कोल्ड्रिंक किंवा अल्कोहोल त्यावेळेला ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही थोडंसं अल्कलाईन फूड घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जी काही ॲसिडिटी वाढलेली आहे किंवा त्याचे जे काही साईड इफेक्ट शरीरावर होऊ शकतात त्याला आपण थोडंसं सबसाईड करू शकू किंवा थोडेसे आपण त्याला टाळू शकू. ग्रेट. मी ना ह्या सणावारांच्या काळामध्ये 2 प्रकारची माणसं बघितलेली आहेत. एक ओव्हर कॉशियस आणि एक ओव्हर केअरलेस, केअर फ्री. ओव्हर कॉशियस यासाठी की नाही दिवाळी आहे म्हणून काय झालं मी माझं रुटीन बदलणार नाही, मग ते एक वेळेसच खातात. किंवा केअर फ्री 4 दिवस आहे, 4 दिवसांनी काय फरक पडणार आहे, मी सगळं खाऊन घेतो. मग ह्यातलं योग्य काय आहे? येस, खरं तर दोन्ही योग्य नाही आहे. आपल्याला आपलं शरीर जसं बनलेलं आहे त्यानुसार आपल्याला शरीराला ती एनर्जी आवश्यक आहे. बरोबर आहे. सो ओव्हर इटिंग तर बिलकुलच चांगलं नाही आहे कुठल्याच नॉर्मल व्यक्तीसाठी सुद्धा किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा. त्यामुळे ओव्हर इटिंग आपल्याला अजिबातच नको आहे, टाळणंच गरजेचं आहे. त्यातल्या त्यात सेफर की एक वेळ जेवणं किंवा थोडंसं कमी खाणं असं जर असेल तर ते जास्त कॉशियसली तुम्ही करताय नक्की ठीक आहे, पण योग्य वेनी तुम्ही तिथेपर्यंत पोहोचलेला आहात का हे खूप महत्त्वाचं आहे. उद्या उठून मी म्हटलं की मी एकच वेळ जेवणार आहे तर माझं शरीर त्याला नाही तयार आहे. माझी शरीर आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी म्हणून ते करायला जाऊ पण ती ॲसिडिटी वाढणार आहे. त्यामुळे स्लोली आपल्याला शरीर डिटॉक्सिफाय करत जाऊन आणि मग त्या पद्धतीच्या सिस्टीममध्ये येणं हे नक्कीच आवश्यक असतं. त्यामुळं दिवाळीमध्ये सुद्धा चिवडा, लाडू, करंजा, जे काही चकल्या जे काही आहे त्या ओव्हर इटिंग तर बिलकुल करू नये आणि त्याला थोडंसं काही वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करून आपण छान रेसिपीज त्याच पद्धतीच्या एन्जॉय करू शकू का याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, ग्रेट. मला हे विचारायचं होतं डॉक्टर की ह्यामध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होताना बऱ्यापैकी दिसतो, तर तो कसा मॅनेज करायचा? ॲसिडिटी खूपदा हे असं तेलकट किंवा हाय कार्ब्स असलेलं खाल्ल्यामुळे नक्कीच होणार आहे, जागरणामुळे होणार आहे, शुगरी सगळे प्रोडक्ट्स खाल्लेले असल्यामुळे होणार आहे. त्यामुळे मी आता जसं म्हटलं तसं थोडंसं डाएटमध्येच आपण थोडं मॉडिफिकेशन करून आपले हेच पदार्थ वेगळ्या अँगलनी बनवता आले आपल्याला तर ते आपण छान एन्जॉय करू शकू. जसं की साखरेचा उपयोग करण्यापेक्षा आपण गुळापासून सुद्धा बेसनाचा लाडू बनवू शकतो. ओके. करंजी जर बनवायची आपल्याला ओलं खोबरं आणि गूळ हे चांगलंच आहे, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. थायरॉईडसाठी आपण ओलं खोबरं रेकमेंड करतो. तर त्याला तुम्ही खपली गव्हाची
पारी पाती, म्हणूयात किंवा पारी, करंजीचं जे वरचं आवरण असतं ते. बरोबर. मैद्याचं वापरण्याच्या ऐवजी तुम्ही खपली गव्हाचं वापरू शकता. good. चिवडा किंवा इतर पदार्थ तुम्ही बनवत असाल तर ते फ्राय करू नका. तुम्ही ते रोस्ट करून सुद्धा बनवू शकता आणि त्यात पण हेल्दी ऑप्शन चूज करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्ही शेंगदाणे किंवा डाळे याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगलं असतं, ते भरपूर तुम्ही यूज करू शकता. ओके. कढीपत्ता तुम्ही चिवड्यामध्ये वगैरे ऍड करा, जो केसांसाठीही चांगला आहे थायरॉइडच्या पेशंट्सना. सो अशा पद्धतीने काही मॉडिफिकेशन्स करून तुम्ही हे पदार्थ सुद्धा छान टेस्टी बनवू शकता, एन्जॉय करू शकता. आणि महत्वाचं आहे ऍसिडिटी होऊ नये याची काळजी घेऊ शकता. बरोबर आहे. कारण दिवाळी आहे, खाणं होणार आहे, नो डाऊट. पण आपल्याला त्याच्यात जर योग्य काळजी आपण घेऊ शकलो तर मग ही ऍसिडिटी होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. इवन असे पदार्थ जेव्हा आपण खाणार असतो आहे, पोर्शन साईज खूप महत्त्वाचा असतो जर आपल्याला ऍसिडिटी टाळायची आहे तर. शक्यतो तुम्हाला जे क्रेविंग्ज आहेत ते तुम्ही घ्या, हरकत नाही आहे, त्यावेळी सण आहे घेतलंच पाहिजे. पण त्याच्या आधी थोडंसं तुम्ही रॉ फूड जर घेतलं, मग सॅलड फॉर्ममध्ये असेल, फ्रूट्स असतील, स्प्राउट्स असतील, तर ते तुम्ही व्यवस्थित खाऊन घ्या आधी आणि मग या पद्धतीच्या डाएटवरती जा. जे तुम्ही ऑलरेडी जर रॉ फूड खाल्लं असेल तर तशी भूक कमी राहते, ते खाल्लेल्याचं समाधानही मिळतं आणि त्याचा काही त्रासही होत नाही. त्यानेच पोट भरायचंय आणि मग आता काय करू मी असं म्हणण्यापेक्षा थोडंसं सेफर साईड राहून आपण ऍसिडिटी होऊ नये याची काळजी घेऊ शकतो. हायड्रेशन थोडंसं व्यवस्थित मेंटेन ठेवलं तरीही पचन लवकर व्हायला मदत होते, ऍसिडिटी कमी होते.